सभापती महोदय, ह्या दंडाला 4 पोलीस माझ्या, हे अजून दुखतंय. ह्या दंडाला 4 पोलीस, दोघांनी कंबर आवडली माझी. तो एसपी जो वागलाय ना सभापती महोदय, पूर्ण एखाद्या घरगाड्यासारखा वागलाय. त्यामुळे आपण, माझी विनंती आहे, त्याला तात्काळ निलंबित करा, बडतर्फ करा सेवेतनं. आज त्याची निवृत्त हायकोर्ट जज मार्फत त्याची चौकशी करा. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. तर ताबडतोब साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे. शंभूराज देसाई यांच्या या दंडाला 4 पोलिसांनी पकडलं, ह्या दंडाला 4 पोलिसांनी पकडलं ना, असं ओढत नेलं जणू काही कोण जनावर आहे. आणि इतकं तुडवलं की त्यांचा हात फ्रॅक्चर झाला, अनेक लोक जखमी झाले. आज महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये याच विषयावर चर्चा झालेली आहे. आणि हे जे काही मी सांगितलं ही कुठलीही कल्पना नाही आहे. शंभूराज देसाई जे आज सत्तेमध्ये आहे, मंत्रिमंडळामध्ये आहेत, शंभूराज देसाई यांनी स्वतः आज सभागृहामध्ये याच शब्दामध्ये सांगितलं. तर आता हे सगळं कशामुळे झालं? सातारामध्ये जिल्हा परिषद निवडणुका झाल्याच्या नंतर जिल्हा अध्यक्ष निवडण्याची जी प्रोसेस असते आपल्याला माहिती आहे. निवडून आलेले सगळे सदस्य जिल्हाध्यक्ष कोण बनेल हे ठरवत असतात. आता या जिल्हा परिषदेमध्ये एकूण 65 जागा आहेत. 65 म्हणजे मेजॉरिटीसाठी किती लागणार? 33 तरी लागायला एखाद्या पक्षाला. पण इथं भाजपला पडले 27, म्हणजे 27 जिंकून आले भाजपचे. त्यांना आता 3-4 लोक असे पाहिजे की तुम्हाला माहिती आहे आता काय होतं ते 27 निवडून आल्यामुळे त्यांना पुढचे 6 लोक असे पाहिजे होते की ज्यांनी त्यांच्या बाजूने मतदान केलं पाहिजे. मग तुम्हाला माहिती आहे सदस्य फोडाफोडी होते, काही लोकांचं अपहरण होतं, काही लोकांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येतं, काही लोकांना गुवाहाटीला सुरतला नेण्यात येतं. असे सगळे प्रकार चालू झाले तिकडे. आता शिवसेनेचे हे जे काही शंभूराज देसाई आहे साताराचे तिथले असल्यामुळे त्यांना हे करायचं नव्हतं. आणि झालं असं होतं की त्यांचे जे 2 सदस्य होते शिवसेना शिंदे गटाचे, या 2 सदस्यांना मतदान करण्यापासून थांबवलं. त्यांच्यावर कुठला तरी जो जुना गुन्हा आहे ते एकदम ज्या दिवशी मतदान आहे त्याच दिवशी काढलं आणि त्याच दिवशी अटक केलं. त्यामुळे ते हे झाले. आणि इव्हन एकनाथ शिंदेसुद्धा आज सभागृहामध्ये फडणवीसांच्या विरोधात बोलले. हां, त्यांनी नाव नाही घेतलं फडणवीसांचं, भाजपचंही नाव नाही घेतलं. कारण तुम्हाला माहिती आहे की नकली वाघ आणि असली वाघ याच्यामध्ये फरक असतोच. ते फक्त इतकं म्हणले की हा लोकशाहीचा खून आहे महाराज, हे अशा प्रकारे निवडणूक होण्यापासून थांबवणं हे चुकीचं आहे. त्यांची पण एका मिनिटाची क्लिप आहे का? मला थोडी शंका आहे की तिथले पोलीस अधीक्षक हे 2 मतदार जे आहेत, कारण बहुमत तिकडे या बाजूला होतं शंभूराज देसाई, मकरंद पाटील आणि या सगळ्यांकडे, आणि ही मतं कमी करण्यासाठी आणि त्या निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी, पराभव करण्यासाठी या लोकांचा अशा प्रकारचा प्रकार होऊ शकतो. तर डीजीनी त्यांना फोन केला आणि डीजी मला म्हणाले, मी त्यांना फोन केला, मी तुषार जोशी यांच्याकडे खात्री देखील केली की मला डीजी साहेबांचा फोन आलेला आहे आणि मी कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं याला मतदानापासून आमचे लोक थांबवणार नाहीत. मी त्यांना सांगितलं, तुमचे लोक तिकडे गेटवर थांबलेले आहेत अशी आमच्या लोकांनी माहिती दिलेली आहे. तर तुम्ही त्यांना सूचना द्या, इन्स्ट्रक्शन द्या की मतदान झाल्यानंतर तुम्हाला जी काही कार्यवाही करायची ती करू शकता तुम्ही, परंतु मतदानापासून वंचित ठेवणं हा गुन्हा आहे आणि मतदानापासून वंचित ठेवणं हा लोकशाहीचा खून आहे आणि लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम बिलकुल करू नका, अशा प्रकारचं मी त्यांना सांगितलं. ते बोलले असं काही होणार नाही. परंतु त्यानंतर मीडियामध्ये देखील मी पाहिलं, शंभूराज देसाईने स्वतः सांगितलं, म्हणजे मंत्री का गेले तिथे? कारण त्यांना माहित होतं तिथे त्यांना अडवतील म्हणून त्यांनी पण त्या आपल्या ह्याच्या सीमा जी आहे बाहेर होते, त्या गेटच्या बाहेर पर्यंत त्यांना गेल्यानंतर मंत्री बघितले नाही, पदाधिकारी बघितले नाही, कोणी बघितले नाही, जसे आमदार बघितले नाही, असे आरोपीला असं पकडतात तसं पकडून घेऊन गेले. आणि त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर ते 2 लोक, बरं ते 2च कसे काय मग मतदार त्यांनी पकडले? 2च मतदार जे आहेत ते त्यांना घेऊन गेले आणि त्यांना निवडणूक, मी पुन्हा फोन केला त्यांना डीजींना. डीजी म्हणाले असं होणार नाही. होणार काय नाही, निवडणूक पूर्णपणे पार पडते तिकडे. निवडणूक पार पडल्यानंतर तुम्ही त्यांना सोडून काय उपयोग आहे? आणि मग निवडणूक पार पडली आणि त्यानंतर या सगळ्या, परंतु जी परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची परिस्थिती पहिल्यांदा आपण पाहिलेली आहे. कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारची परिस्थिती मतदानापासून वंचित ठेवणं हे आतापर्यंत इतिहासामध्ये पहिल्यांदा आहे. आणि त्यामुळे मला जे माहिती होतं ते, आणि मी त्यांना फोन केले होते म्हणून तुमच्या निदर्शनास. तर आता एवढं सगळं म्हणून सुद्धा मला सांगा, इथे टार्गेट कोणाला करायला पाहिजे? पोलीस कोणाचे असतात? तो गृहमंत्र्यांचेच पोलीस ऐकत असतात. तर हे डायरेक्ट गृहमंत्र्याकडे जातं ना. जर अशा प्रकारे मनमानी पद्धतीने शंभूराज देसाई म्हणतात की 100 पोलीस हे नॉर्मल सिव्हिल ड्रेसमध्ये आले, नॉर्मल लोकांच्या याच्यामध्ये, आणि ते असे घुसले लोकांना कोणाला कळू नये म्हणून, आणि 100 पोलीस,
मंत्री सोडला नाही, आमदार सोडला नाही, त्यांना काय कळत नाही आहे की हे केवढे मोठे मंत्री आहेत, हे फडणवीसांच्या शेजारी बसतात, काहीही नाही. हां, फडणवीस शेजारी बसतात, परंतु ते फडणवीसच्या पक्षाचे नाही आहेत, ते शिवसेनेचे आहेत. तुम्हाला माहिती आहे की गेल्या कितीतरी दिवसात, वर्षांमध्ये, जे 7-8 वर्षामध्ये जे काय बघतोय आपण, हे महाराष्ट्राने कधीच पाहिलं नव्हतं. ते आपण आत्ता बघतोय. एक तर फोडाफोडी झाली, फोडून काही पक्ष आपल्यासोबत घेतले, आणि आता सोबत घेतलेल्या पक्षालाही जलील कसं करता येईल हे प्रयत्न सतत तो एक मोठा पक्ष करताना दिसतोय. हे याच्या आधी कधीच कोणी केलं नसेल, पण ते आता त्यांचं लक्षण दिसतंय की ते भाजपच्या सोबत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनाही कसं छळता येईल हे पाहतात. त्यांच्या आजूबाजूच्या सोबतचे जे काही मंत्री, आमदार, खासदार असतील त्यांनाही थोडं भीती दाखवण्याचा प्रयत्न असतो, आणि तसं हेही. तर शिंदेसाहेब उठले वगैरे, पण खरं म्हणजे त्यांनी म्हणायला पाहिजे की काय फडणवीस हे बिलकुल बरं नाही आहे. त्यांनी निशाणा करायला पाहिजे होता, पण एकदम सॉफ्ट बोलले की मी फडणवीसांशी चर्चा केली, असं करणं बरोबर नाही असं म्हणालो. असं नसतं बोलत. आपल्याला खूप चांगली परंपरा लाभलेली आहे या देशाला. एवढे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू सारखे ज्या लोकांनी हक्कांसाठी आपला जीव घालवलाय, काय करायचं ते करा म्हणले, आम्हाला हक्क मिळाला पाहिजे, ह्या शब्दामध्ये ते बोलायचे. आज 23 मार्च आहे, नाही तर काहीतरी तर थोडी आठवण ठेवा त्यांची, पण नाही. आणि त्यामुळे आज हे असं झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये बघा तुम्ही, आपल्याला असं वाटत होतं की सामान्य नागरिकच धोक्यामध्ये आहे, सामान्यांसोबतच पोलीस धाकदपटशा करतात, तर असं काही नाही आहे. त्या भाजपच्या सोबत असणाऱ्या लोकांसोबतही पोलीस असं करतात, हेच याच्यावरून दिसतंय. शंभूराज देसाई उभे राहून आज ते जे काय बोलले तुम्ही, एकनाथ शिंदे यांचं ऐकलंय, आणि आपले परब साहेब म्हणाले की हे काय लावलंय तुम्ही, आणि हे घाबरतात याचं नाव घ्यायला. त्यामुळे इथं जे आहे ते असं बघायला मिळालं की शंभूराज देसाईंना भाजपला टार्गेट करायचं आहे, परब हे शिवसेनेला टार्गेट करताय की तुमची शिवसेना ही नकली आहे, तुमचा नकली वाघ आहे, आमचा असली वाघ आहे, म्हणून तुम्ही भाजपचं नाव घेत नाही, म्हणून तुम्ही फडणवीसांचं नाव घेत नाही, त्यांच्यामुळेच असं झालेलं आहे. तर हे सगळं जे आहे ते पाहायला मिळालं. एकदा परब साहेब काय म्हणाले ते बघून घ्या, आणि याच्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून मला नक्की सांगा. थांबते. या राज्यामध्ये मंत्री मार खात आहेत आणि एवढी वाईट परिस्थिती आहे मंत्र्यांची, भारतीय जनता पक्षाचं नाव घ्यायला घाबरतायत. कोण पोलिसाची हिंमत होते. पोलीस हे प्यादे, आणि पोलीस हे प्यादे, या पोलीस मारतो तुम्हाला आणि तुम्ही मूग गिळून गप्प बसताय. कुठे गेला तुमचा स्वाभिमान, कुठे गेला तुमची बंडखोरी वृत्ती. आणि मला वाईट तर वाटतं, राष्ट्रवादीने देखील मार खाल्लाय. म्हणजे फक्त शिवसेनानेच मार खाल्ला नाही, राष्ट्रवादीने मार खाल्लाय. जो तुम्ही निर्णय त्यावेळेला घेतला, तुम्ही दोघे बाहेर पडा सत्तेत ना, मग कळेल. पण आज भारतीय जनता पक्ष तुम्हाला चिरडून काढतेय आणि तुम्ही भारतीय जनता पक्षाचं नाव घ्यायला देखील घाबरताय. मार खाताय मंत्र्यांचा, मंत्री मार खातोय. आणि जर मंत्री मार खात असेल आणि या सभागृहामध्ये आपल्याकडे संरक्षण मागत असेल, हे सभागृह मंत्र्यांनी संरक्षण मागायचं आहे का सर्वसाधारण आमदारांनी मागायचं आहे? आमदार पायऱ्यांवरती सरकारच्या विरोधात, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात 289 का बसतो? अभूतपूर्व परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. आणि जेव्हा अभूतपूर्व परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होते त्यावेळेला हा विषय 289चा होतो. भारतीय जनता पक्षाकडनं तुळवले जात आहेत, स्वतःला वाघ समजतायत. हे वाघ आता गेले कुठे? शेपटी घालून बसलेले आहेत.